नेवाळीच्या विरोधात झालेले आणि ते सन्माननीय उद्योजक दुग्ध व्यवसायामध्ये अग्रेसर असणारे नेवाली गावचे संभाजी दुर्गे साहेबांचा सन्मान आणि त्यांचाच हा संघ आहे तो कार्तिक 11 नेवाली. मागे चाललाय चेंडू बाउंड्री पार लॉंग स्टॉपला खेचलाय तो चौकार आणि त्यानंतर आदरणीय दिनकरजी मस्कर साहेबांचा सन्मान. दिनकरजी मस्कर साहेब चेहऱ्यावरती नेहमी स्माइल, सावळे गावाकडे येण्याची ओढ आणि क्रिकेटची प्रचंड आवड आणि त्यांचा सन्मान अनिलजी कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. बाउंड्री आली आहे जय हनुमान माळे टीमची. हा संघर्ष शेवटपर्यंत टोकाला जाईल. कार्तिक 11 नेवाले आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान माले. यस कॅमेरामॅन थोडासा टर्न करा जिथे आपण मस्कर साहेबांचा सन्मान करतोय. थँक्यू सो मच. काही सन्मान यानंतर करणार आहोत कॉम्बॉक्स मध्ये. ऐकूया पतारे सरांना. यस थँक्यू अजय सर. हा तर खरा प्रेम आहे या परिसरातील, या कर्जतमधील जे सर्व मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या फटक्याने खऱ्या अर्थाने परेश वेहले या ठिकाणी फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत पाहिले. आक्रमकतेने खऱ्या अर्थाने सुरुवात करताना जय हनुमान माले संघ सध्या या क्रीडांगणावरती. पहिल्या षटकाला पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली. सर कॅश प्राइज आलं. षटकार हॅट्रिक जर फलंदाजाने ठोकली तर आदरणीय माधवजी जोशी साहेबांकडून 2000चा कॅश प्राइज आहे. तर अजय सर पहिलं षटक सुरू आहे, ज्यामध्ये अवघे 3 चेंडू झालेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज प्रदीप भागीत यावेळेस थोडीशी चुकी करतोय मी तर म्हणे गोलंदाजी करताना, कारण प्रत्येक चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळतात ते मात्र परेशकडून. चांगली फलंदाजी, अगदी आक्रमक सुरुवात जणू काही हावी ठरतायत या गोलंदाजावरती आणि नेवाळी संघावरती. परंतु दुसऱ्या बाजूने नेवाळी संघाने देखील गेल्या वर्षी याच मैदानावरती फार मोठे पराक्रम केलेत चेंडू पुरवायचे मैदानामध्ये. तर आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचला या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि तिसरी मॅच सध्या सुरू आहे. प्रदीप भागीत हा गोलंदाज गोलंदाजी करतोय, ज्यावरती 3 मोठे फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. आदरणीय विलासजी मोडक यांकडून प्रत्येक विकेटसाठी मात्र नेवाळी संघाच्या गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलेत. नेवाळीकरांचे जावई विलासजी मोडक साहेब आणि जावयाचं प्रेम मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने नेवाळीकरांवरती दिसतंय. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, उचली घेणारा चेंडू, जोरदार अपील केली जाते, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी सध्या प्रदीप भागीत हा गोलंदाज. सुरुवातीचे 3 चेंडू टाकत असताना कुठेतरी चुकी केली फार मोठी आणि त्याचा मोबदला मात्र नेवाळी संघाला भोगावा लागला. चांगली धावसंख्या सध्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, ज्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, लॉंग ऑफ लॉंग ऑन, आणि अशा पद्धतीने मात्र पॉवर प्लेचं षटक टाकताना प्रदीप भागीत. परेश 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 यावेळेस चुकी करतोय, कीपर चुकला, स्लीपर देखील चुकला, चेंडू सरळ निघून जातोय, बाउंड्री लाईन पार, हा येतोय चौकार. सहाय्याने 5 चेंडूंमध्ये तब्बल 18 या धावसंख्येवरती परेश वेहले, एक अनुभवी जबरदस्त फलंदाज आहे परेश वेहले. धुवाधार फलंदाजी करत असतो नेहमीच पॉवर प्लेमध्ये आणि आपल्या जय हनुमान माले संघासाठी. सध्या हावी ठरतोय तो मात्र प्रदीपवरती. केवळ 1 चेंडूचा अपवाद वगळता इतर चेंडू मात्र थोडेसे खराब निघाले ते प्रदीपचे. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, वलून मारलाय, व्यासपीठाच्या दिशेने चेंडू येतोय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
DJ मास्टर यांचं देखील अभिनंदन करतो. ती सलग तिसऱ्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं DJ वाद्यन या ठिकाणी सर्व समालोचकांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी अतिशय सूत्रबद्ध समालोचन आपण पहिल्या दिवशी समीरजी सोमणे सरांचं ऐकलं, अजयजी डायरे सर, योगेशजी ढोळे आणि आजच्या दिवसामध्ये तर खऱ्या अर्थाने आग लावली या संपूर्ण मैदानावरती ती मात्र बाबूशहा यांनी. त्यांचा तो सुमधुर आवाज, त्यांचे ते विविध प्रकारचे डायलॉग सर्व प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करताना आजच्या दिवसामध्ये बाबूशहा. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या क्रीडा नगरीमध्ये जांभळीच्या माळामध्ये आमदार चषक 2026 जे आयोजन केलंय ते मात्र भानुदास दादा धुळे, गणेशजी मोडक आणि विलासजी मोडक या त्रिमूर्तीने आणि त्यांना खंबीर साथ दिली खऱ्या अर्थाने दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आणि संपूर्ण सावळेकरांचं हे आयोजन. या दमदार आयोजनामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, हेदवलीकरांचं, सावळेकरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. प्रकाश भागीत हा गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आता नेवाळी संघाने ट्रम्प कार्ड काढलाय. प्रकाशवरती जबाबदारी सोडवले की जी धावसंख्या अतिशय वेगाने सध्या सरासरी ॲव्हरेज पाहायला गेला तर 23 ही धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागली. तिला आता कुठेतरी कमी करावी लागेल या इराद्याने खऱ्या अर्थाने नवीन गोलंदाज प्रकाश बदे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रसाद वेहले जो पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू खेळू शकला नाही कारण परेश वेहलेने स्वतःवरती जबाबदारी घेतली होती आणि स्वतःच्या जबाबदारीने खऱ्या अर्थाने 23 या धावसंख्या धावफलकावरती लावल्या. वेळ होतोय थोडा पंच, आपण देखील त्याकडे लक्ष द्यायचे. आणि आमचे अजिंक्य पवार या ठिकाणी भोजन करून पुन्हा एकदा जॉईन होत आहेत, ते मात्र कॉम्बॉक्समध्ये. त्यांचंही सहर्ष स्वागत. स्लोवरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, कव्हरमध्ये चेंडू केलाय, फेकी करणार, तत्पूर्वी मिळते एक धाव. अतिशय शहाणपणाचं क्रिकेट यावेळेस पाहायला मिळालं ते मात्र प्रसादकडून. त्याला माहिती आहे की आपला जो साथीदार आहे परेश वेहले हा अतिशय चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्याकडून आतापर्यंत 4 चौकार 1 षटकार आलाय. त्याला या ठिकाणी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर करताना आणखीन एक येतोय. त्याच्या बॅट मधला हा 5वा चौकार. इनिंगसाठी 28. थँक्यू. परेश वेहलेचं कौतुक करावं तेवढंच कमी मित्रांनो. खऱ्या अर्थाने आतापर्यंत त्याने एकही एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी धाव घेतली नाही. तो फक्त मैदानामध्ये जसा उतरलाय ना अगदी तशा प्रकारे त्याने चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला गेले. आतापर्यंत त्यांनी चेंडू खेळत 7 आणि धावसंख्या केली ती मात्र 26. दबाव निर्माण केलाय, परंतु या दबावाला सावरायचा असेल तर प्रकाशला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा स्ट्रेट राऊंड, किरण दुर्गेला चकवा देणारा, समोरच्या दिशेने जाणारा आणखीन एक येतोय, तो जय हनुमान माळे संघासाठी चौकार. लागेल आणि शिस्तबद्ध या ठिकाणी क्रिकेट खेळावं लागेल. आणखीन एक फटका लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी घरंगळत जातोय, जमिनीला चेंडू आणि पकडणार, तत्पूर्वी मात्र घेतली जाते ती पुन्हा एक धाव आणि एका धावेने 33 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. जी वेगाने धावसंख्या वाढते तिला कुठेतरी रोख लावण्यासाठी प्रकाशला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं गोलंदाजीसाठी, मात्र तो देखील थोडासा मात्र या ठिकाणी महाग ठरताना दिसतोय. अद्याप 4 चेंडूंची फेकी झाली, 10 धावा त्याने देखील खर्च केल्यात. येणारे 2 चेंडू समोर असेल प्रसाद. समोर टाकला, फ्लिक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स, त्याला देखील अडणार नाही चेंडू. पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. हा देखील एक प्रसादच्या बॅटमधून पहिला चौकार. डीजे ही त्रिमूर्ती आम्ही या आयोजनामध्ये दाखल केली, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. तिसऱ्या दिवसामध्ये अद्याप त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण हे सामने हाताळलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही या कर्जत नगरीमध्ये.
या चेंडू मात्र यावेळेस वाईट स्वरूपात पहिली एक्स्ट्राची धाव खऱ्या अर्थाने माळे संघाच्या खात्यावरती लागली जाते आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 38. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी कव्हर मधून चेंडू काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. एक धाव कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा. परेशने मात्र त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न केला. यशस्वी दुहेरी धाव आणि अशा प्रकारे 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने धावफलकावरती लागल्या त्या तब्बल 40 धावा. 40 धावा ही जी धावसंख्या होती सुरुवातीला 23 होती, तिला थोडंसं कमी केलंय, परंतु या षटकामध्ये देखील बऱ्याचशा धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे ही फलंदाजी ज्या प्रकारे होतीये ना माले संघाकडून, एक सर्वोच्च धावसंख्या उभारण्याच्या दिशेने खऱ्या अर्थाने फलंदाजी होते. आता मात्र रघुनाथला देखील, किरणला देखील आता समजावं लागेल, थोडीशी चर्चा करावी लागेल की या धावसंख्येला रोख लावण्यासाठी एक चांगला गोलंदाज निवडावा लागेल की एखादे डॉट, एखादा विकेट किंवा एखादा दुसरा विकेट या ओव्हरमध्ये जर आला तर दडपण निर्माण होऊ शकतं माळे संघावरती आणि धावसंख्येला रोख लावू शकतो. परंतु असा कोणता गोलंदाज आहे ज्याच्यावरती जबाबदारी द्यावी, आणि तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज निवडलाय तो पुन्हा एकदा प्रदीप, ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं होतं. तो प्रदीप हा गोलंदाज पुन्हा एकदा त्याच्यावरती भरवसा टाकलाय. जरी 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या असतील तरी देखील कर्णधाराने आणि या ठिकाणी जबाबदारी सोपवली आहे की तूच विकेट मला या सामन्यामध्ये मिळवून देऊ शकतोस, या इराद्याने गोलंदाजाची पुन्हा एकदा निवड केली आहे. बघूया प्रदीप कशा प्रकारे गोलंदाजी करणार. समोर आहे तो मात्र परेश वेहेले. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा प्रदीप भागीत नेहमीच या मैदानावरती चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा दिवस नसतो आणि अशा पद्धतीत आज थोडासा मार खाताना, परंतु आता थोडंसं विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, विचारपूर्वक क्षेत्ररक्षण देखील लावावं लागेल, कारण जी व्यूहरचना तुम्ही आखताय त्या प्रकारे जर चेंडू टाकले तर मात्र तुम्हाला एखादा विकेट जरूर मिळू शकतो. आदरणीय निलेश भागीत आणि महेशजी माळी साहेब यांना विनंती असेल, कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्यास विनंती आहे, या आमदार चषकामध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. या दरम्यान पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव जोडली जाते. वाईड स्वरूपात हा चेंडू टाकला जातोय प्रदीपकडून. 41 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 41 धावा, चांगली धावसंख्या सध्या मैदानावरती. बघा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला सध्या या आमदार चषकामध्ये पाहायला मिळते. दुर्वा 11 संघ सावळे आयोजित दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या विकास कामांचा आढावा या कर्जत तालुक्यामध्ये आणि त्यांच्या नावाडे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा या त्रिमूर्तीने भानुदास दादा, गणेश दादा आणि विलास दादा यांनी भरवली. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू, उसळी चेंडू टाकण्याचा प्रयत्न कट केलाय. डीप पॉइंट आणि स्लीपर मधून या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय. बाउंड्री लाईन पार, चौकार. चेंडू अतिशय चांगल्या प्रकारचा टाकला होता, परंतु ज्या टच मध्ये सध्या पाहायला मिळतोय ना परेश वेहेले, त्याला तुम्ही कशाही प्रकारचा चेंडू टाकला तरी तो मारण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्नात त्याला सातत्याने यश मिळते. 7 चौकार आणि 1 षटकार अद्याप त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. म्हणजे 10 चेंडूंमध्ये 35. जर त्याने अर्धशतक लगावलं तर आमच्या त्रिमूर्तीचे या ठिकाणी 3000 रुपयाचे कॅश प्राइज देखील लावण्यात आले. हा चेंडू या ठिकाणी बॅकफूट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला, थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. किरण दुर्गे त्या ठिकाणी डीप मधून धावून येत आहेत, तत्पूर्वी घेतली जाते पुन्हा एकदा एकेरी धावाने 45 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. चौकार षटकार यांची आतषबाजी 2 षटकांमध्ये पाहायला सर्व प्रेक्षकांना मिळाली. मंत्रमुग्ध करतायत हे दोन्ही फलंदाज, परंतु आता यांची विकेट घ्यावी लागेल, तो चांगला चेंडू टाकावा लागेल, एखादी झेल उडवावी लागेल किंवा त्रिफलाचित करावा लागेल, तरच तुम्ही या सामन्यामध्ये आपल्या नेवाळी संघाला पुन्हा एकदा वर आणू शकता. यासाठी गोलंदाजी करावी लागेल ती प्रदीपला. शॉर्ट पिच चेंडू वेगाने टाकला, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूची खऱ्या अर्थाने गरज असेल. एक निर्धाव चेंडू टाकून तुम्ही
फलंदाजावरती दबाव निर्माण करू शकता आणि त्या दबावानेच खऱ्या अर्थाने विकेट जात असतात. तो दबाव प्रथमतः निर्माण करणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजीमध्ये अशा प्रकारचा दबाव निर्माण करून तुम्ही विकेट घेऊ शकता. हा एक चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला. 3 चेंडू संपलेत या षटकातील. 6 धावा खर्च केल्यात, एक वाईट धरून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वारंवार शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा या ठिकाणी झेलची संधी. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील त्या ठिकाणी झेल पकडता आली नाही. संधी निर्माण केली होती. मी म्हटलं होतं की तुम्हाला संधी निर्माण कराव्या लागतील विकेटसाठी आणि यावेळेस मात्र प्रदीपने ती संधी निर्माण करून दिली होती, परंतु त्या संधीचं सोडं करता आलं नाही. क्षेत्ररक्षकाची साथ यावेळेस मिळाली नाही आणि झेल ड्रॉप केली जाते. या चेंडूवरती देखील एक धाव घेतली का नाही घेतली का? एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली आणि एका धावेने पुन्हा एकदा 47 या धावसंख्येवरती सध्या माळे हा संघ धावतोय. वेगाने पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावून येतोय आणि यावेळेस मात्र चुकी करणार नाही. सरते शेवटी नेवाळी संघाच्या गोटामध्ये आनंदोत्सव पाहायला मिळाला. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. मिळते ती मात्र नेवाळी संघाला पहिली विकेट. या दरम्यान चेतनजी रेवाळे साहेब, करणजी खडे साहेब आणि भावेशजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल या स्पर्धेमध्ये आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी काही वेळातच आपण मिड इनिंग मध्ये साहेबांचा सन्मान करू, परंतु तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. ज्या ठिकाणी मात्र आता खऱ्या अर्थाने ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट दोनदा संधी निर्माण केली होती. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाली, परंतु दुसऱ्या ज्या वेळेस चेंडूवरती झेल उडाली डीप मध्ये तो जो नवीन नवोदित खेळाडू आहे ना त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. प्रेशरमध्ये अतिशय चांगली कॅच पकडली आणि पहिला विकेट मात्र नेवाळी संघाला मिळाला परेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती विक्रांत वेहेले. हा देखील एक चांगला ऑलराऊंडर माळे संघाचा सध्या मैदानावरती दाखल झालाय, परंतु प्रदीपने कमबॅक केले. प्रदीपचं कौतुक देखील महत्वाचं आहे आणि कर्णधाराचं देखील, कारण 23 धावानंतर पुन्हा एकदा दुसरी गोलंदाजी दिली. शॉर्ट पिच पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. चेंडू बराच काल हवेमध्ये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. प्रकाश भागीत यावेळेस चुकी करणार नाहीये. सेकंड विकेट यावेळेस मिळते ती नेवाळी संघाला आणि विक्रांत वेहेले या ठिकाणी शून्यावर बाद होतोय. जावई बापू विलासजी मोडक यांच्याकडून या दोन्ही विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी प्रदीपला देण्यात येईल. वेल प्लेड प्रदीप. अगदी मोक्याच्या क्षणी खऱ्या अर्थाने या विकेट महत्वाच्या होत्या नेवाळी संघासाठी आणि कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता ना खऱ्या अर्थाने या तिसऱ्या षटकामध्ये, त्या कर्णधाराला देखील मानावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यानंतर अशा परिस्थितीत तिसरं षटक देणं किती महत्वाचं असेल हे देखील त्यांनी विचार केला. काय हवंय? स्प्रे. येस, मैदानामध्ये स्प्रेची मागणी होते. तर आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय अगदी जशी मॅच सुरू झाली आहे ना, अगदी तशा मॅच सुरू झाल्यापासून एवढे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये येत आहेत ना की गिनतीच करणं मुश्किल आहे. आदरणीय भानुदास दादा धुळे, गणेश दादा मोडक आणि विलास दादा मोडक आणि सावळेकरांवरती खऱ्या अर्थाने हे जे प्रेम आहे ना या परिसरामधील, या कर्जतमधील, ते खूप महत्वाचं आहे आणि या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने ही जी मंडळी आज या तिसऱ्या रात्रीमध्ये भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. आदरणीय सचिन दादा भोईर हे देखील या ठिकाणी आज या सामन्यांना भेट देण्यासाठी आणि या त्रिमूर्तीच्या प्रेमापोटी दाखल झालेत. त्या साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी 3 षटकं संपली आहेत, 3 षटकानंतर धावफलकावरती आमच्या अजिंक्य पवार या ठिकाणी सांगतायत की 47 धावा, 2 विकेट बाद.
प्रसाद वेहले आणि सोमनाथ. आता ही जोडी मैदानामध्ये प्रसादच्या बॅटमधून आपण जो सलामीला गेलाय 5 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येवरती खेळतोय आणि सोमनाथ यावेळेस शून्यावरती सध्या नवीनच मैदानावरती दाखल झालाय. ते कारण होतं जी विक्रांत वेहलेची विकेट कमावली प्रदीपने आणि विलासजी मोडक साहेबांनी लगेचच आपले कॅश प्राइज अनाऊन्स केलं. या दोन्ही विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. चौथ्या क्रमांक आता थोडंसं कमबॅक निर्माण झालंय, ट्विस्ट निर्माण झालाय, टर्न घेतलाय, सामन्याने वळण घेतलंय आणि या वळणानंतर आता पुन्हा एकदा हवी ठरणार का तो नेवाळी संघ की पुन्हा एकदा धावसंख्येचा डोंगर वर चढण्यासाठी माळे संघ यासाठीचं हे चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. वेगवान गोलंदाज आहे तो मात्र नेवाळी संघाचा. समोर स्ट्राईक एंडवरती प्रसाद वेहले जो 5 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवरती खेळतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी वारंवार आपण पाहतोय. अगदी रेलिंगच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी जिथे दिसेल तिथे प्रेक्षक हे प्रेम खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती दाखवलंय. या प्रेमाबद्दल या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. दुर्वा 11 संघाने घेतलेली मेहनत आणि या त्रिमूर्तीने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने यशाला येताना आज या तिसऱ्या रात्रीमध्ये देखील आम्हाला मिळते. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने या ठिकाणी, परंतु स्लीपर अतिशय महत्वाचा होता आणि स्लीपरने या ठिकाणी पकडली. मात्र थोडीशी मिसफिल्डिंग दुसऱ्या एंडने पाहायला मिळाली आणि त्या मोबदल्यात एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये झालं आणि दुहेरीमुळे आणखीन 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. 49 धावा. अर्धशतकासाठी संघाच्या 1 धावेची कमतरता आहे आणि या दरम्यान सचिनजी भोईर साहेब, करणजी खडे साहेब, चेतनजी रेवाळे साहेब यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. हे जे मान्यवर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला भेट देत आहेत, हे जे आपुलकी, हे जे प्रेम, हे खूप महत्वाचं आहे. हे संबंध खूप महत्वाचे आहेत आणि या संबंधापोटी ही संपूर्ण मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढ्यात टाकलाय चेंडू, पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, परंतु शेवटी बॅकफूटवरती राहिले क्षेत्ररक्षक. 1 धाव कंप्लीट झालीये पुन्हा एकदा आणि टाळ्या होतील डगआउट मध्ये, कारण अर्धशतक कंप्लीट होते संघाचं 2 विकेट मोबदल्यात. रोशन याने मात्र कमाल केली आहे. जसं षटक सोपवलंय प्रदीपने, जो आत्मविश्वास खऱ्या अर्थाने नेवाळी संघामध्ये जागवला, शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट मिळवल्या, त्या आत्मविश्वासाला आता चौथ्या क्रमांकाच्या गोलंदाजामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण झाला, कारण अद्याप या चेंडूंमध्ये कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाहीये रोशनने देखील. 2 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू पंचांच्या उजव्या हाताने फटका आलाय, चेंडू हवेमध्ये, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक, पकडली जाते झेल, होतोय टाळ्यांचा कडकडाट. नेवाळी संघासाठी देखील मिळते ही 3री विकेट. आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला देखील एका प्रेक्षकाच्या अंगामध्ये जणू काय बाया आल्यात अशा प्रकारचं नृत्य देखील सुरू झालं या विकेटसाठी. कारण जी कमाल केली आहे ना आता प्रदीपने आणि नंतर निवडलेल्या 4थ्या क्रमांकाच्या गोलंदाजाने, रोशनने, 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे, 4थी षटक टाकतोय आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून महत्वाचा गडी देखील यावेळेस बाद केलाय. तो मात्र सोमनाथला. नवीन फलंदाज गेलाय तो मात्र मैदानावरती सूरज डायरे हा नवीन फलंदाज एंटर झालाय. त्याला आता ओळखावं लागेल की थोडंसं दडपण आता निर्माण झालंय. पहिली 2 षटकं अगदी माळे संघाच्या बाजूनी होती आणि तदनंतर शेवटचा चेंडू पडल्यानंतर 3ऱ्या षटकाचा, तदनंतर खऱ्या अर्थाने नेवाळी संघाच्या बाजूने जणू काय वारं फिरलं की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण पाहायला मिळते. परंतु अजूनही बरेचसे चेंडू, जवळजवळ 9 चेंडू या इनिंगमध्ये आहेत. या 9 चेंडूचा खेळ कशा प्रकारे असणार. स्लोवर वन ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न, वाईटची मागणी केली जाते ती मात्र खिलाडूकडून, परंतु पंच आमचे गायकर सर तटस्थ या ठिकाणी सांगतायत की लीगल डिलिव्हरी, अगदी यष्ट्यांच्या जवळून जाणारी ही डिलिव्हरी होती आणि या चेंडूवरती मिळते 0 ही धावसंख्या. 50 धावसंख्येवरती रोख लावलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आता वेगाने टाकला, शरीर यष्टीवरती चेंडू आदळला. अपील देखील सॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांना, गोलंदाजाला माहिती आहे की थोडंसं बाहेर असावं म्हणून सॉफ्ट अपील झाली. पंचांनी या ठिकाणी लेग बाईटचा सिग्नल दिला आणि या लेग बाईटच्या सिग्नलने या ठिकाणी 1 धाव आणखी आणि जे 50 वरती जी गाडी अटकली होती धावसंख्येची तिला आता पुढे जाण्यामध्ये यश मिळालं. 51 धावसंख्येवरती 3 धावा. 51 धावा हा जो रोख लावलाय
2 षटकामध्ये धावसंख्या तिसऱ्या षटकापर्यंत अतिशय वेगाने धावत होती. एक्सेलेटर खूप महत्वाचा होता, परंतु आता ब्रेक लावलाय खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने. पुन्हा एक संधी निर्माण झाली होती, थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकाने आणि वारंवार मिसफिल्डिंग देखील पाहायला मिळते, परंतु कुठलीही धाव घेण्याचा विचार दिसला नाही तो माळे संघाच्या या फलंदाजांचा. नाराज आहेत थोडेसे रघु या क्षेत्ररक्षकांवरती, कारण ही मिसफिल्डिंग आपल्या संघाला अडचणीत आणू शकते हे त्यांना देखील माहीत आहे. 51 या धावसंख्येवरती 52 झाले असते. 52 धावसंख्येवरती 3 विकेट. सर या दरम्यान आपण पाहतोय पाहुण्यांचं आगमन. आदरणीय सचिन भोईर दादा, करण खडे दादा आणि चेतन रेवाळे दादा हे तीनही आमचे पाहुणे या मंचावरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आपण आमदार ट्रॉफी मध्ये करूया सहर्ष स्वागत. भावेशजी भोईर यांचं देखील आगमन या मंचावरती आहे. भावेश दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. चला सर, पुढील मॅचचा टॉस साठी अजय सर, सोहमजी दुर्गे साहेब आहेत ना, त्यांच्या वडिलांना या क्रिकेटची प्रचंड आवड आहे. या दोन्ही टीम मधील एकही प्लेयर त्यांना माहिती नाहीये, परंतु तरी देखील त्यांनी जो या डीप मध्ये जी कॅच पकडली त्या प्लेयरसाठी त्यांनी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी अनाऊन्स केलेलं आहे. साहेबांचं देखील धन्यवाद. क्रिकेटची प्रचंड आवड असणारे हे आज या ठिकाणी दाखल झाले. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. जी कॅच पकडली त्या प्लेयरचं नाव लिहून घ्यायचं. 101 रुपयाचं पारितोषिक. तिसऱ्या पंचांची मागणी नाही का? स्कोर ओके. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावसंख्येवरती 3 विकेट गमावलेत. तर शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्क वरती गणेश दुर्गे. डावखुरा गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगला चेंडू. मी म्हटलं होतं की सुरुवात चांगली केली माले संघाने, परंतु शेवट आता नेवालीच्या बाजूने होताना दिसून येतोय. शेवट चांगला होताना दिसतोय, परंतु अजूनही 5 चेंडू आहे. जर तरचं नाव म्हणजे क्रिकेट. रंग बदलू क्रिकेट, गिरगिट म्हणजे क्रिकेट, कारण प्रत्येक चेंडू गणित क्रिकेट हे बदलत असतं आणि येणारे 5 चेंडू कशा प्रकारे असणार हे क्रीडांगणावरती प्रेक्षकांना दिसणार. यावेळेस देखील पंच आमचे अतिशय थोडंसं पाऊल टाकून बघतायत की कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर झालाय आणि कोणत्या दिशेने मात्र हा चेंडू गेलाय. पंचांकडे दाद मागितली जाते तिसऱ्या पंचांची की चेक केलं जाईल हा चेंडू अतिरिक्त बाहेर जाणारा तर नाहीये ना. वाईट साठी या ठिकाणी सर आपण तिसरे पंच चेक करतील, पण आता खरा जलवा होणार आहे तो आमच्या डान्सरचा. चिंबोरी डान्सर आलेले आहेत बघा. कॅमेरामॅन या डान्सरला कव्हर करा. डान्स होईल. IPL मध्ये चिअर गर्ल्स आपण पाहिलेले आहेत. आमचा चिअर बॉईज आहे चिंबोऱ्या. पुढील मॅचच्या टॉस साठी मी दोन्ही टीमला इन्व्हाइट करतोय. खांडस टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान माळेवाडी महेश माळे यांना विनंती करेल. चला पुढील मॅचच्या टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. इट्स वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल, ती मात्र माळे संघाच्या खात्यावरती. 53 धावा फलकावरती. एक चेंडूच्या समाप्तीनंतर उर्वरित 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, ते मात्र माळे संघासाठी धावसंख्या करण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अगदी अर्ध्या पिच वरती टप्पा पडला होता, परंतु फलंदाजाला अतिरिक्त वेगाने खेळायचा होता, अतिरिक्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात मात्र चेंडू फळीला लागला नाही. 0 ही धावसंख्या पुन्हा एकदा मिळते ते या चेंडूवरती. कुठलीही धाव मिळत नाहीये. 53 धावसंख्येवरती शेवटच्या क्षणी अतिशय ब्रेक लावलाय धावसंख्येवरती. खऱ्या अर्थाने या गोलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या घ्या मित्रांनो. या गोलंदाजासाठी, रोशनसाठी, गणेशसाठी आणि प्रदीपसाठी हा फटका आलाय आणि नियमाप्रमाणे या ठिकाणी हा चेंडू मात्र जांभळीला लागला. फुलटॉस चेंडू हा षटकार घोषित केला जाईल आणि या षटकाराने खऱ्या अर्थाने आता उत्तेजना निर्माण केली, आनंद निर्माण केला. तो शर्ते शेवटी माळे संघाच्या गोटामध्ये धावा मिळत आहेत. त्या 6 धावफलक जाऊन पोहोचलोय ते तब्बल 59 धावा. 59 धावा. या क्षणी आता फटकेबाजी करावी लागेल. या इराद्यानेच खऱ्या अर्थाने प्रसाद हा खेळतोय. स्ट्राईक एंडला सुरुवातीला गेला अगदी सलामीवीराच्या भूमिकेमध्ये अजय सर. 11 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येवरती खेळतोय सध्या. जबाबदारी घेतलीये. शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता चेंडू बराच काल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, पकडतोय झेल आणि 4थ्या क्रमांकाचा झटका देखील लागतोय. तो मात्र माले संघाला प्रसाद जो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गेला होता त्याला देखील आता परतावं लागेल डगआउट्स मध्ये.
साहेब या आपण स्टेजवरती आयोजकांतर्फे विनंती आहे की आपण कृपया आदरणीय परशुरामजी दुर्गे साहेब आपणास विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान जाऊया ज्या ठिकाणी एकच चेंडूचा खेळ बाकी झालाय. 63 धावसंख्या. पुढील फटका खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक रघुकडे हा चेंडू जातोय. तत्पूर्वी मिळते ती एक धाव आणि या एका धावेने फर्स्ट इनिंग नंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 64 आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये गरज असेल ती मात्र नेवाळी संघाला 65 धावसंख्या. येस, थँक्यू सर. पुढील मॅचच्या टॉस कडे आपण जाऊया. मी सचिन करेल. सचिन दादा आपण या ठिकाणी यावं आणि पुढील मॅचचे दोन्ही कॅप्टन टीम जयमान माळेवाडी आणि त्यांच्या विरोधात खांडस. आधी आपण दोन्ही कॅप्टनचा सचिन दादा दोन्ही कॅप्टनचा आधी आपण सन्मान करा. दोन्ही कॅप्टनचं स्वागत आपल्या शुभ हस्ते करा. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आधी आपण खांडस टीमच्या कॅप्टनचं स्वागत करू. आमच्या तीनही आयोजकांची जी संकल्पना आहे ना, टीम कॅप्टन अर्थात संपूर्ण टीमचा हा सन्मान, कारण हे 11 शिलेदार आपल्या गावासाठी खेळणार आहेत. त्या खांडस टीमच्या कॅप्टनचा सन्मान करतो. सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर जयमान माळेवाडीचे कॅप्टन कल्पेश यांचा देखील सन्मान सचिनदादा भोईर यांच्या शुभासे करतो. आणि त्यानंतर सचिनदादा भोईर यांच्या शुभासे करतोय आपण मानाचा हा टॉस केला जाईल सचिनदादा भोईर यांच्या शुभासे. चला दोन्ही टीम कॅप्टन रेडी आहेत. दुसऱ्या बाजूला खरं तर मॅच सुरू व्हायला थोडासा अवधी आहे. तत्पूर्वी आपण सचिनदादांना रिक्वेस्ट करूया. सचिनदादा आपण या मॅचचा मानाचा हा टॉस आपल्या शुभास्ते करावा. कल्पेश आपण समोर या. कोण कॉल करणार आहे सचिनदादा भोईर यांना एकदा आपण इन्फॉर्म करा. टॉस जिंकलाय तो जयमान मालेवाडीने. कल्पेश डिसिजन काय असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करू. येस कल्पेश आपण गोलंदाजी करणार. आमदार चषकाचं हे भव्य नियोजन गेल्या वर्षी देखील आपण या मैदानावरती खेळलो होता. या वर्षीचं नियोजन कसं वाटतंय? यस नक्कीच. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळ्याचं खूप छान नियोजन आहे. आम्ही गेल्या वर्षी सुद्धा इथे खेळलो होतो. ट्रॉफीपासून एक पाऊल दूर राहिलो होतो. क्वालिफायरच्या मॅचमध्ये आमचा पराभव झाला होता. पण यावर्षी नक्कीच आमचा प्रयत्न असेल. चांगले प्रयत्न करू. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला जयमान मालेवाडीने. कल्पेश ऑल दी बेस्ट. त्यानंतर आपण खांडस टीमकडे जाऊया. खांडस संघाचे कॅप्टन जोडले गेलेले आहेत. खांडस संघ हा देखील या वर्षीच्या सीझनमध्ये फुल फॉर्ममध्ये. सर्वप्रथम आपण बॅटिंग करणार. आज संपूर्ण टीम किंवा संपूर्ण स्क्वॉड या मॅचसाठी उपस्थित आहे का? पूर्ण टीमचा स्क्वॉड उपस्थित आहे आणि आम्ही टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीच घेणार होतो. त्यामुळे आम्हाला टॉसचा एवढा काय फरक पडणार नाही की आम्हाला बॅटिंग आली किंवा बॉलिंग आली. आणि अजून एक सांगू शकतो सगळ्यांना मी की क्रिकेट हा खेळ एकीच आहे. त्यामुळं ज्या टीमची एकी चांगली आहे तो टीम नक्कीच विजयाच्या दिशेने पुढे जात असतो. बस. आणि खूप छान आयोजन आहे. ऑल दी बेस्ट सगळ्यांना. चला खांडस संघाच्या कॅप्टन दिलखुलासपणे सांगितलं की एकजुटीने खेळा, विजय तुमचा नक्की होईल. आणि टॉस जिंकला जयमान मालेवाडीने. बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतला. आणि आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. मी विनंती करेल स्पर्धेचे आयोजक विलासजी मोडक साहेब, दीपकजी बाळके, रघुनाथजी धुळे यांना की आपण पुढे या. गुरुनाथजी धुळे यांना विनंती करतोय. ग्रामपंचायत शिवसेनेचे प्रमुख गुरुनाथजी धुळे साहेब आपण या. आणि मी विनंती करा सर्वप्रथम आपण सन्मान करतो आदरणीय सचिनदादा भोईर यांचा. सचिनदादा आपण या. गुरुनाथजी धुळे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनदादा भोईर या युवा नेतृत्वाचा यंग डॅशिंग आकर्षक पर्सनॅलिटी सचिनदादा भोईर आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. शिवसेनेचे ग्रामपंचायत प्रमुख गुरुनाथ धुळे यांच्या शुभाचे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहताय. सर्व पाहुण्यांना अतिथी देवो भव अतिशय आदरपूर्वक सन्मानित केलं जातं. त्यानंतर करणदादा खडे यांचा सन्मान यांचा केला जाईल. पंडित धुळे दादा यांच्या शुभाचे करण खडे दादा. खरं तर आणखीन एक आकर्षक पर्सनॅलिटी, सगळे डॅशिंग आहेत. आणि करणदादा खडे यांचा पंडित धुळे यांच्या शुभाचे करतो आपण सन्मान. या करणदादा आपलं सहर्ष स्वागत. त्यानंतर आदरणीय चेतन रेवाळे दादा यांचा देखील सन्मान आमदार ट्रॉफी 2026 मध्ये इथे केला जाईल. चेतन रेवाळे दादा यांनाही आपण इथे सन्मानित करतोय. सगळे युवा सेनेचे युवा शिलेदार आहेत जे आमदार चषकामध्ये त्यांना आपण स्क्रीनवरती पाहताय. आणि प्रत्येकाचा सन्मान आमदार ट्रॉफीमध्ये आमच्या तिन्ही आयोजकांनी केलेला आहे. पंडित धुळे दादा यांच्या शुभासे हा सन्मान. चेतन रेवाळे दादांना विनंती करतो आपण या. पंडित धुळे दादांच्या शुभासे पुढील सन्मान आपण इथे करणार आहोत. दुसरी इनिंग सुरू होईल तत्पूर्वी कॉम्बॉक्स मध्ये
चेतनजी रेवाळे दादा यांचा सन्मान आपण करतो. त्यानंतर भावेश भोईर दादा, भावेश भोईर दादांना विनंती करतो आपणही या. आणि हरिचंद्र भागीत साहेब, हरिचंद्र भागीत साहेब आपला देखील सन्मान आम्ही करतोय. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच कडे. भावेश भोईर दादा यांचा सन्मान आपण करावा. दीपक भाळके यांच्या शुभास्य भावेश भोईर यांचा सन्मान करतो. दीपक दादा प्लीज कम अँड आपल्या शुभास्य आपण सन्मान करा. टीम कार्तिकी 11 नेवाली, टीम पॅकर आहेत योगेश दुर्गे, संभाजी दुर्गे यांचा हा संघ जो विजयासाठी टार्गेट सेट झालेला आहे. संभाजी पातारा सर त्या ठिकाणी 5 ओव्हर टार्गेट आहे, 65 धावा संख्येचं. तर स्वागत कक्षामधून आपण आता रजा घेतो आणि जाऊया मेन मॅच कडे. गेल्या वर्षी ज्या टीमने ह्या मैदानावरती बक्षिसांची खैरात, बक्षिसांचा पाऊस पडला होता तो कार्तिक 11 नेवाली, योगेशजी दुर्गे आणि त्यांच्या पिताशी संभाजी दुर्गे साहेबांचा हा संघ 65चा टार्गेट. पहिला बॉल जहानमान माळे विक्रांत आलाय पहिल्या ओव्हरमध्ये. ही मॅच रफ्ट होईल. 65 धावा म्हणजे फार 5 ओव्हरमध्ये पाहिलं ना तर ॲव्हरेज स्कोअर आहे. कारण या क्रीडांगणावरती बरेचसे षटकार आलेले आहेत. किरण दुर्गे, दरवर्षी किरण दुर्गे KPLचा एक खास घटक राहिलेला आहे. आणि खरं तर तो किरण मैदानाच्या आतमध्ये खेळतो. पहिला बॉल डॉट आलेला विक्रांतचा. दुसरा बॉल किरणच्या बॅटमधून पॉइंटला बीट करून अप्रतिम प्रयत्न होते. बॉल कव्हर होईल तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न केला. किरणने धावफलक ओपन केला. कार्तिक 11 नेवाळीची धावसंख्या सुरू झालेली आहे. 2 बॉल आणि 2 धावांनी सुरुवात करतो कार्तिक 11. कॅमेरामॅन थोडासा टर्न करा. चिंबोऱ्या भाई डान्सरचा आपण सत्कार इथून करतो. दीप यांच्या शुभ असते. दीप खरं तर चिंबोऱ्याच्या डान्सचा फॅन आहे. टाळ होऊन जाऊ द्या डान्सरसाठी. येस, थँक्यू कॅमेरामॅन. 2 बॉल 2 धावा झालेले कार्तिक 11 नेवालीच्या. विक्रांत माळे टीमचा हा पॉवर प्ले स्पेशालिस्ट. किरण दुर्गेसाठी हा बॉल, चांगला बॉल टाकला विक्रांतने. 65चं टार्गेट आहे. गेल्या वर्षीची मॅच नेवाळी संघ हेदवली संघ काय जिगरीने खेळला होता आणि आज या मॅचमध्ये सुद्धा कार्तिक 11 नेवालीला तसा धमाका करावा लागेल. कारण किरण दुर्गे चांगल्या टचमध्ये. हिटमॅन रोहित जो नॉन स्ट्रायकर येईल रोहित सिनारे तो देखील चांगल्या फॉर्ममध्ये विक्रांतच्या विरोधात. चौथा बॉल किरणच्या बॅटमधून समोर उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. किरणचा सिक्सर. डीजे बजाव. साइडला 1 मोर बिग हिट फ्रॉम बिग मॅन. KPLचा हा स्टार नेवालीचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विक्रांत वरती. हा जहानमान मालेचा KPL स्टार आहे. तिसरा जर का आला तर विलाजी 2 मारलेत. विलाजी मोडक साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. सावळ्याची स्पर्धा कार्तिक 11 नेवालीसाठी नेहमी लकी राहिलेली आहे. किरण दुर्गेच्या या सिक्सरने स्कोर पोहोचलाय 14. आयवा कॅच पकडलेले त्याला 300 रुपयाचा कॅश प्राइज. मधुकरजी मोडक साहेबांकडून तिसरा आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. 2 मारलेत 500 रुपयाचा कॅश प्राइज. सचिन दादा भोईर यांच्याकडून 2 षटकारासाठी 500 आलेले, 1500 आलेले आहेत किरणसाठी. वाह, तिसरा येईल का? किरणचा शॉट चालला डीप पॉइंट कडे. टाळ होऊन जाऊ द्या बॅटिंगसाठी. पहिल्या ओव्हर मध्ये आपल्या फलंदाजीची ताकद दाखवली. ओव्हर मध्ये रन आले तर मात्र टोटल 18. कमालीची बॅटिंग, 18 धावा. आणि कॅमेरा थोडा टर्न करा. छोट्या व्हॉलेंटियर कोण आहे? आपला छोटा प्रेक्षक आहे का? 300 रुपयाचा कॅश प्राइज तीनही आयोजकांनी दिला. एकदा टाळ होऊन जाऊ द्या. प्रत्येकाला दाद देत असताना आमचे तीनही आयोजकांनी पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले ते 18. खरं तर आज आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय सावले गावाचं क्रिकेटचं भवितव्य, ज्यांचा आज 9वा वाढदिवस आहे. रेल्वे कर्मचारी रवींद्र मोडक यांचे सुपुत्र अनुज रवींद्र मोडक याला वाढदिवसाच्या सगळ्यांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा. आणि काही मिनिटातच आपण अनुज या बाळाचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे करणार आहोत. 1500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. विलाजी मोडक साहेबांकडून 500, सचिनदादा भोईर यांच्याकडून 500 आणि मधुकरजी मोडक साहेबांकडून 500 आणि आणखी कॅश प्राइज आहे.
सोहम परशुराम दुर्गे यांच्या वतीने आता जे सिक्सर मारले 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेले, एकूण 1600 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. सर काय ही मॅच, हा सामना पाहण्यासाठी खरं तर मी 1 वर्ष वाट पाहत होतो की नेवाली कधी येईल, त्यांच्या विरोधात कोणी येऊ दे. नेवाली जेव्हा लढते ना तेव्हा समोरच्याशी एकदम घासाघासी होते आणि तशीच घासाघासी होईल या मॅच मध्ये. 1 ओव्हरमध्ये स्कोर झालाय तो मात्र 18. 65चा टार्गेट. हिटमॅन रोहित हा देखील यावर्षी चांगल्या फॉर्म मध्ये. कार्तिक 11 नेवाली या वर्षी या संघाने अंजपच्या मैदानावरती फायनल जिंकली होती, वंजारपाडाच्या मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. 2026 लकी आहे या टीमसाठी. वा, पहिला हिटमॅन रोहितचा दर्जेदार सीमा पार दणदणीत षटकार. डीजे बजाव. थँक्यू. रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. 2 बॉल 2 सिक्सर आलेत. 30 धावा झाल्यात, अजून 35 करायच्यात. 500 रुपयाचा कॅश प्राइज. तिसरा आला तर 1000 आहेत. 1000 आहेत. एका टप्प्याने चाललाय चेंडू बाउंड्री पार. मी विनंती करतो डीजे थांबा. बघा, ज्यांना बक्षीस लावायचंय मी एकदाच अनाऊन्स करेल बक्षीस, आणि ज्याला द्यायचं एकदा का मॅच संपली की ऑन कॅमेरा प्रत्येकाला वैयक्तिक बोलून मी देणार. पण आता गडबड नकोय, कारण मॅच महत्वाची आहे. कारण एकीकडे मॅच आहे, दुसरीकडे तुमचं बक्षीस आहे. मी मात्र थोडासा गोंधळून जाईल आणि कदाचित ती नोट कदाचित पडेल खाली, त्यामुळे थोडी शांतता राखा. जाऊया मॅच कडे. आलाय चौकार. 34 धावा. सोहम परशुराम कार्तिक परशुराम दुर्गे यांच्याकडून देखील आलेले ते मात्र 100. कारण इतका पैसा आहे ना गेला 3 रात्रीपासून, तरी पण माझ्या लक्षात राहते कोणी किती दिलेले आहेत ते. जाऊया. 34 झाल्यात. करायच्या धावा 31 झालेले आहेत. नेवालीचे ब्लॉगर दुर्या दुर्गे यांचं देखील आगमन. दुर्या, आपलं सहर्ष स्वागत. परत एकदा वा, ही ताकद आहे हिटमॅनची. हिटमॅनने खेचलाय षटकार. आणखीन एक जर का षटकार आला, आकाश भागी त्यांच्याकडून 1000 आहेत. काय बॅटिंग केली आहे. 40 धावा झाल्यात. 500 रुपयाचा कॅश प्राइज विलाजी मोडक साहेबांकडून. टीमची टोटल स्कोर पोहोचला 4 बॉल आणि धावा झाल्या तर 40. 4 बॉल 40. विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 25 धावांची गरज आहे. डगआउट आपण थोडं शांत राहा. गर्दी प्रचंड आहे आणि हा सामना तेवढंच. मग प्रसाद कमबॅक करायचा. जय हनुमान माळेला हा पलटवार करावा लागेल मॅच मध्ये. चांगला बॉल टाकलाय प्रसादने. या बॉलची गरज आहे. डॉट बॉल हवेत. जर का सातत्याने डॉट बॉल आले तर कार्तिक 11 नेवालीला देखील बॅकफुटवरती ढकलता येईल, हे विसरून चालणार नाही. हे क्रिकेट आहे, जांभळीचा माल आहे, काही घडू शकेल. 5वा बॉल डॉट काढलाय. अशीच गरज आहे. मस्ट नीडेड डॉट बॉल. 5 बॉल रन झाले 40. का बॅटिंग करतो हिटमॅन रोहित. कार्तिक 11चा ओपनर किरण दुर्गे. धमाका केलाय नेवालीने, पण प्रसाद कमबॅक करतोय. लास्ट बॉल. प्रसादच्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 40 आलेले आहेत आणि 18 मध्ये धावा पाहिजेत आता 25. डीजे बजाव. एकदा चिंबोऱ्याचा डान्स झालाच पाहिजे.
3 ओव्हर बाकी. 3 ओव्हरमध्ये कार्तिक 11 नेवालीला धावा पाहिजेत 25. स्कोर आटोक्यात आणला कार्तिक 11 नेवालीने. नेवाली गावचे उद्योजक आकाशजी भागी त्यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. जर का 3 लगातार षटकार आले 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5 द्वारकानाथ भागीत, ऋषी भागीत, आकाश भागी त्या तिघांच्या वतीने 5,000 आहे. 3 लगातार षटकार मारले पण कमबॅक करतो जहानमान माले, हे विसरून चालणार नाही. एका बाजूला आनंद आहे, दुसऱ्या बाजूला थोडासा मी म्हणेल की थोडी कमतरता होती, पण आता त्याही सपोर्टरचा जल्लोष वाढलाय. रॅलिंग वरती आलेत बघा प्रेक्षक, डाव्या बाजूला रॅलिंग वरती आले. त्यांना माहिती आहे 17 बॉल 25 मॅच आहे. कदाचित हा सामना क्लोज एन्काउंटर होईल. विक्रांत आलाय रिव्हर्स, वाह दांडी गोल केलीये. तोडीस तोड उत्तर, टीट फॉर टॅट, बॅटर आउट. बोडके यांचं देखील आगमन. मनोहर आपलं सहर्ष स्वागत. 16 चेंडू 25 धावा. कार्तिक 11 नेवालीकडे विनिंग पर्सेंटेज सध्याच्या स्थितीला थोडे जास्त आहेत, पण थोडा पलटवार करतोय, थोडासा रस्सी खेळ सामना रेटून नेण्याचा प्रयत्न करत जयहनुमान माले. आणि जयहनुमान मालेचाही फॉर्म विसरून चालणार नाही. मी जयहनुमान मालेला देखील डेच्या स्पर्धेमध्ये 2 ट्रॉफी उचलताना पाहिलेलं आहे. दोन्ही टीमला मी 2-2 ट्रॉफी उचलताना पाहिलं आणि आता त्याच टीममध्ये आमदार ट्रॉफीमध्ये जिंकण्याची जिद्द आहे. 16-25. रघुनाथ मैदानाच्या आतमध्ये गेला. विक्रांत माळेचा हा बॉलर तिसरा लगातार डॉट बॉल आला. 15 बॉल 25. फक्त 10 रन जास्त आहेत चेंडूंपेक्षा. थोडा गेम इथून मेंटेन करावं लागलं. हिटमॅन रोहित अजून मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे कार्तिक 11 नेवालीसाठी सध्याची परिस्थिती थोडी की मी म्हणेल की थोडासा वरचढ ठरतोय, पण विक्रांत आलाय. रघुनाथ तामाने. रघुनाथसाठी हा लगातार चौथा डॉट बॉल. 14 बॉल 25 रनची गरज आहे. विक्रांत माले. ही ओव्हर थोडी कठीण आहे. या बॉलरला खेळण्यासाठी रघुनाथला देखील बॉलवरती नजर ठेवावी लागेल, पाहणी करावी लागेल, कारण हा सामना आता इतक्या उत्कंठावर्धक शिगेला पोहोचला की ऑनलाईन प्रेक्षकांची देखील संख्या वाढली आहे. केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती प्रचंड मोठ्या संख्येने प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. तमाम क्रीडा रसिकांचं जे मैदानावरती आहे, जे लाईव्ह बघतायत, सगळ्यांचं आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. 14 बॉल 25 रन्स इथून करायचे. बॉलर्स तयार. विक्रांत टू रघुनाथ तामाने. बॅटला ब्रश झालाय, अडवलाय चेंडू, डायरेक्ट हिट मिस. बॉल कव्हर झालाय. 5 लगातार चेंडू डॉट टाकले त्या बॉलरने. टाळ होऊन जाऊ त्या बॉलिंगसाठी. 2 ओव्हरमध्ये टाळ वाजत होत्या नेवाळीसाठी. आता या ओव्हरमध्ये टाळ वाजता जयहनुमान माळेसाठी. आणि लढाई जर दोन्ही बाजूने झाली तरच मजा येते. एक बाजूने झाली तर ती लढाई कसली. आता मजा येईल. सचिन दादा भोईर, रेवाले दादा बघतायत की काय घडेल या मॅच मध्ये. ही मॅच कदाचित शेवटच्या बॉलवरती देखील रंगेल. 5 चेंडू डॉट टाकलेत. आमदार ट्रॉफीची मेडन ओव्हर टाकणार का विक्रांत, की समोर रघुनाथ तामाने आपल्या बॅटने आपल्या ताकदीच्या जोरावर रन्स करणार. अंतिम बॉल, लास्ट बॉल निसटलाय आणि पंच बघतायत. टाळ होऊन जाऊ द्या या बॉलिंग साठी. मेडन ओव्हर टाकलेली आहे जयहनुमान माळे संघाचा बॉलर विक्रांतने. मॅच पोहोचली 12 बॉल. गरज होती मात्र 25 धावसंख्येची. 12 बॉल 25. जयहनुमान माळे इथून फाईट करतो आणि आता ज्याने मेडन ओव्हर टाकली त्या बॉलरसाठी कार्तिक परशुराम दुर्गे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चला डीजे होऊन जाऊ द्या गाणं.
बॉलर बदललाय, ओव्हर बदललेले आणि मॉन्टीला बॉलिंग मार्कवर आणलेलं आहे. 12 बॉल 25 हीच ओव्हर महत्वाची आहे. याच ओव्हरमध्ये कार्तिक 11 नेवालीला परत एकदा सामन्याचं पारडं आपल्या बाजूने झुकवायचं आहे. 12 बॉल 25. आमदार ट्रॉफी 2026 गणेशजी मोडक, विलासदादा मोडक, भानुदाजी धुळे या त्रिमूर्तीची स्पर्धा. शिवसेना पक्षाचे कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या नावाने उभारलेली ही ट्रॉफी. रंगत वाढली आहे मॅचची. आता 12 बॉल 25. क्रिकेटचा महारण संग्राम. 12 बॉल 25 ची ही मॅच चित्त थरारक होईल. जय हनुमान माले जो 12 मध्ये 25 धावा डिफेंड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि या धावा चेस करण्यासाठी कार्तिक 11 नेवाली. हिटमॅन रोहित ऑन स्ट्राईक. परत एकदा मॉन्टी वर्सेस रोहित. पहिला बॉल शरीरावरती लागलाय, डॉट बॉल आलाय, रन घेतलेली नाहीये, स्ट्राईक स्वतःकडे राखली आहे. आता परत एकदा हिमतीने तो उभा राहील. समोर बॉलर येतो मॉन्टी. 11 बॉल 25. बॉलरवरती आय थिंक ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तिसरे पंच इथून चेक करा, थर्ड अंपायर इथून चेक करा. जर का बॉलर थ्रो आढळला तर मात्र तुम्हाला 2 धावांची पेनल्टी देखील आणि त्याबरोबर नो बॉल देखील आहे. 2 बॉलरला आम्ही मागच्या 2 रात्रीमध्ये बाद केलेलं आहे. आता बघायचं काय घडेल. यानंतरच्या मॅचसाठी जय हनुमान माळेवाडी आणि त्यांच्या विरोधात लढणार आहे तो मात्र संघ खांडस. चला दोन्ही टीम आपण जो डिसिजन घेतलेला आहे, बॉलिंग घेतलेलं आहे मालेवाडीने, आपण सर्व टीम रेडी रे आणि बॅटिंग असणार आहे ती खांडसची. खांडस संघ आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला सगळं ऑल प्लेइंग 11 लवकर या. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच आयोजकांनी खरं तर त्यांना योग्य सांगितलं, जर का आढळला ती लगेच निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग आहे. आपण आपल्या पोझिशनमध्ये राहा. महत्त्वाचा निर्णय. दोन्ही संघांची धाकधूक आहे, कोणाच्या बाजूने निर्णय जाईल. रवींद्र मोडक दादा रेल्वे कर्मचारी, त्यांचे सुपुत्र अनुज सावले क्रिकेटचा उगवता सितारा. लेदर बॉल क्रिकेटमध्ये खरं तर खेळतो, 9 वर्षाचा आहे आणि त्याचा वाढदिवस ही मॅच संपली का आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत. आमचे तिसरे पंच खूप वेळ घेतात, तिन्ही अँगलने बघतात नक्की मुवमेंट काय आहे, चेंडू रिलीज करताना हाताची पोझिशन काय आणि ऑब्जेक्शन घेण्यात आलंय बॅटिंग करणाऱ्या टीमकडून आणि तो निर्णय इम्पॉर्टंट आहे. तिसरे पंच आता निर्णय घेण्यासाठी इथून अजूनही पाहणी करतायत. अजिंक्य पवार आणि त्यांची टीम देखील मेहनत घेते, सातत्याने प्रत्येक अँगलने दाखवत आहे. कारण किंचित फरक असतो, हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या बॉलरला माहिती आहे की किंचित जरी हाताचा जरी झोत दुसऱ्या बाजूला गेला तरी पंच निर्णय देतील. सगळ्यांना टेन्शन आलंय. मला अजिबात टेन्शन नाही, कारण माझ्या बाजूला चिंबोरे आहे, तो मात्र मैदानाची माती उडवतोय. खूप वेळ घेतला जातो पंचांकडून, कारण निर्णय महत्वाचा आहे. 12th मॅनचा निर्णय आम्ही काय मान्य करणार नाही. दोन्ही टीमचे 12th मॅन आपापल्या बाजूने कौल देतील, पण तिसरे पंच आहेत निर्विवाद, त्यांचे निर्णय राहिलेले आहेत मागच्या 2 रात्रीमध्ये आणि अखेरकार त्या निर्णयासाठी आता पंचांनी पाहणी केलेली. तोपर्यंत बॅटरला विश्रांती मिळाली. पटकन एखादा पाण्याची बॉटल घेऊन गेला असता तरी चाललं असतं. नो बॉल. पंचांनी नो बॉल दिलाय. 1 रन मिळेल कार्तिक 11 नेवालीला नो बॉलची. 2 धावा पॅनल्टीच्या 3 मिळतील आणि बॉलरला देखील इथून रेस्ट्रिक्शन असतील. आता सामना बदललाय. 12 चेंडू 22 रनची गरज आहे. 12 बॉल 22. 12 चेंडू 22 रनची गरज आहे. बदललाय सामना. आता बॉलरवरती रेस्ट्रिक्शन. निर्विवाद अचूक निर्णय पंचांचे आले. तिसऱ्या रात्रीमध्ये देखील तिसरा बॉलर बाद केलेला आहे. त्यामुळे इथून पुढे जे सामने होणार आहेत सगळे टीम जे बॉलर असतील सगळ्यांना योग्य ऍक्शननेच बॉलिंग करावी लागणार आहे. नो बॉल आहे म्हणजे फ्री हिट आहे आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. हिटमॅनला बोनस आलेला आहे.
नेवाळीचे इतके सपोर्टर आहेत योगेश दुर्गे आणि संभाजी दुर्गे साहेबांनी कदाचित 2-3 बस आणलेल्या असाव्या. संभाजी सर आपण जेव्हा आलो तेव्हा ती फाट्यापासून जी ट्रॅफिक लागली कदाचित नेवाळीचीच असेल. दुसऱ्या बाजूला जय हनुमान मालेचे बरेच प्रेक्षक आलेले आहेत आणि रॅलिंगवरचा सगळे प्रेक्षक, आता एकही प्रेक्षक मागे नाही आहे, सगळे रॅलिंगच्या जवळ आले. त्यांना माहिती आहे की हाच तो सामना आहे, कदाचित या आमदार ट्रॉफीचा शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल, पण कंपल्सरी चेसिंग आहे. नो बॉल फ्री हिट, नवीन बॉलर फ्री हिटसाठी आणि हिटमॅनला संधी आहे बिनधास्तपणे ओपन माइंडने फ्री स्टाईल स्ट्रोक मारण्याची. 12 बॉल्स 22 फ्री हिट बॉल. हिटमॅन साठी हा चेंडू फ्री हिटचा बॉल होता, मिस केला रोहितने, ऑन साईडला मारायचा होता, कदाचित या बॉलवरती 1-2 घ्यायला हव्या होत्या का. रन्स पाहिजेत. थांबलेल्या धावसंख्येला गती मिळाली होती. मागची ओव्हर मेडन टाकली विक्रांतने, सामना बनवला 50-50 क्रॅक जॅक. आता मॅच आहे 11 बॉल 22. हा बॉलर ज्या हनुमान माळे संघाचं भवितव्य इथून राखणार का या स्पर्धेचं. 11 बॉल 22 ची गरज. हिटमॅनच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, खेळाडू धावतोय, फ्लाइंग स्लिपवरून आलाय पुढे, रन अडवण्यासाठी प्रयत्न करतोय, फेक इथून करतोय, हिटमॅन धावलाय, पोहोचलाय, 2 धावा मिळाल्या. 10 चेंडू 20 धावांची गरज आहे. कार्तिक 11 नेवाली जेव्हा सावळ्याच्या मैदानावरती आलाय तेव्हा त्यांना साधा सोपा सामना आवडतच नाही. शेवटपर्यंत लढणार आणि संभाजी दुर्गे साहेब शांत आहेत, योगेश दुर्गे साहेब शांत आहेत. जसा सामना लास्ट ओव्हर मध्ये जाईल त्यांना माहिती आहे की शांतताच गरजेची आहे. 10 बॉल 20 ची गरज आहे. बॉलर तयार, महत्वाची मॅच. 10-20. हिटमॅन वॉट शॉट, उडवला चेंडू, भिरकावला सीमा पार, सिक्सर. कमांडीचा बजाव. माझा फोन हरवलेला आहे. बॉलर तयार. हिटमॅनच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय, परत एकदा फ्लाइंग स्लिपचा खेळाडू पुढे आला, रन इथून एकच मिळेल. 8 बॉल 13 धावा संख्येची गरज आहे. आठ बॉल आणि 13 धावांची गरज आहे. ही मॅच पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत. चांदईचे शांताराम कोलंबे, नितेश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मॅच क्लोज आहे. 8 मध्ये 13 पाहिजे. 2 बॉल आहेत ते मात्र बॉलर इथून आलेलं आहे, काय करेल बघायचं आता जनमन मालेसाठी. पंच त्या ठिकाणी आहेत, नॉट आउट आहे बॅटर. सिक्सर जो मारलेला आहे तो मात्र रोहित सिनारेने. हिटमॅनला कार्तिक परशुराम दुर्गे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. दुर्गे साहेबांनी क्रिकेटची प्रचंड आवड, जेव्हा ते आले ना तेव्हाच मला असं वाटलं कदाचित एखादा गोव्यावरून माणूस आलाय की काय, कारण बॅग, हॅट, शॉर्ट पॅन्ट 3-4 आणि मानिवली ग्रामपंचायतीवरून हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील, कर्जाचा इतिहास, क्रांतिकारक आणि त्या भूमीतून आलेले हे सुपुत्र. आणि हा शॉट रघुनाथ तामानेने खेचलाय, मारलाय सिक्सर. डीजे बजाव, गाणं होऊन जाऊ द्या. मोडक साहेबांचं आगमन झालं, त्यांनाही थांबवलं नाही घरी. त्यांना माहिती आहे की टीव्हीवर बघण्यापेक्षा लाईव्ह जाऊन बघू. 7 बॉल 7 रनची गरज आहे. जय हनुमान मालेने देखील कडवी झुंज दिली आहे, हे विसरून चालणार नाही. जर का हा बॉल डॉट आला परेश वेहलेचा तर मात्र सामना परत एकदा लास्ट ओव्हर मध्ये जाईल. नेवालीच्या पब्लिक जानती है, सब जानती है, कुछ भी हो सकता है. 7 बॉल 7. खांडस टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खांडस टीम. रघुनाथ तामानेच्या बॅटमधून स्ट्रोक आला, समोर मारलाय लॉंग ऑफ कडे. 1 रन कंप्लीट. बॉल निसटलाय दुसऱ्या रन साठी आणि केली आहे कंप्लीट. 1 शॉट. 1 रन शॉट आहे. पंचाने 1 रन शॉट दिलेली.
एक रन शॉट दिलेल्या पंचांनी 6 चेंडू 6 धावांची आता गरज असेल. 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असेल. नो रिव्ह्यू फॉर शॉर्ट रन. रिव्ह्यू नाहीये शॉर्ट रन साठी. चला फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉल 6 रनची गरज आहे. मजा येईल मॅच मध्ये. अजून मॅच संपलेली नाहीये. फार दूरवरून प्रेक्षक आलेले आहेत. कशासाठी आलेले आहेत? आमदार ट्रॉफी पाहण्यासाठी. कशासाठी आलेले आहेत? क्रिकेट पाहण्यासाठी. आणि कशासाठी आलेले आहेत तर मात्र आमचे त्रिमूर्ती आयोजक भानुदासजी धुळे साहेब, मोठं नाव, माजी सरपंच आणि पात्र जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेनेचे प्रमुख, त्याचबरोबर सन्माननीय विद्यमान युवा डॅशिंग ज्यांचा क्रिकेटवरती निस्सीम प्रेम आहे, दुर्वा 11 सावळे संघाचे पॅकर सन्माननीय गणेशदादा मोडक, आणि युवा सेना वाढवण्यासाठी, शिवसेना युवा सेना वाढवण्यासाठी जे प्रयत्न करतायत उपतालुका अधिकारी, नेहमी एव्हरग्रीन असतात, म्हणजे त्यांना मेकअपची कधीच गरज भासत नाही, ते विलासजी मोडक साहेब या आयोजकांना पाहण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांची स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. रॅलिंगवरती सगळे प्रेक्षक उभे राहिले, जे खाली बसलेत ना ते पण आता उभे राहतील. 6 बॉल 6 आहे. ऋषी बघा डान्स करतो नेवालीचा, त्याला माहिती आहे की कदाचित मॅच अजून रंगेल. द्वारकानाथ भागीत, दीपक भागीत, आकाश भागीत सगळे उद्योजक आलेले आहेत. आज सुट्टी घेतली त्यांनी खास करून मॅचसाठी. आणि उमेश कडव दीपक भागीतवरती कॅच प्रेल, ज्यांना बॅटिंग येईल की नाही हे त्यांनाही माहीत नाही. 6 बॉल 6 ची गरज आहे. 6 बॉल 6. पण दीपक भागी जर तुम्ही बॅटिंगसाठी गेला असाल ना तर 2000 होते षटकार हॅट्रिकसाठी उमेश कडव यांच्याकडून. 6 बॉल 6 ची गरज. जर का 6 मारून हा सामना फलंदाजांनी जिंकवला तर विलाजी मोडक साहेबांकडून 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1100. विलाजी मोडक साहेबांचं हे नितांत प्रेम मी समजून गेलो. 1100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे संपूर्ण नेवाले गाव जावयानं नेहमी मान त्यांनी दिलेले, आता गाव सासूरवाडीच्या टीमलाही तोच मान ते देत आहेत. आदरणीय मधुकरजी मोडक साहेब, व्यायी मंडळी तेवढीच खुश आहे. 6 बॉल 6 ची गरज, पण मॅच अजून संपलेली नाहीये. जयानमन माले देखील मागे राहणार नाही. या संघाने 2 ट्रॉफी उचलल्यात त्या मेहनत करून, आणि ती जिद्द त्यांना दाखवावी लागेल. नरेश मिनमिने दादा आलेले आहेत, त्यांनाही खुर्चीवरती बसवलं नाही. असा मॅच, असा सामना आहे. 6-6. पहिला बॉल, वा पहिला बॉल कॅच होईल का? उलट्या बाजूने धावला आणि कॅच शरीरावरती पडली. चेंडू बाउंड्री पार, चौकार. 2 धावांची आता गरज आहे. स्टेजवरून कधीच खाली उतरणार नाही, कारण चिंबोऱ्या माझ्याच बाजूला धावतोय. कदाचित चावला तर गडबड होईल. 2 धावांची गरज आहे. विनिंग केला, सिक्सर आहे तर 1100. बॅनर स्टेजवरती मारला तर रुपेश झुळे यांच्याकडून 500 आणि विकेट आलेली आहे. 4 बॉल आणि 2 रनची गरज आहे. जर का विनिंग शॉट स्टेजवरती सिक्सर मारला तर रुपेश झुळे यांच्याकडून 500, पण मॅच अजून संपलेली नाहीये. कमॉन आता सगळे प्रेक्षक आपापल्या टीमला सपोर्ट करतात. 2 धावांची फक्त गरज आहे 4 बॉल मध्ये. विजयाचा चौकार मारला तर कार्तिक परशुराम दुर्गे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. साहेबांच्या एटीएम मधून 100च्या खूप नोटा आलेल्या आहेत. 2 धावा, 4 बॉल 2. जहानमान माले मेहनत करतोय, दृढ निश्चयाने आलाय की ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. मनाशी ठरवावं लागेल की हा सामना अजून आपल्या हातातून गेलेला नाहीये. कार्तिक नेवालीकडे हा सामना आता 75% आहे, पण अजून 25% आहे जहानमान मालेकडे. 4 बॉल 2. अनपेक्षित रिझल्ट येईल की अपेक्षेप्रमाणे रिझल्ट येईल, काय घडेल या मॅच मध्ये? प्रदीपनी जर विजयाचा चौकार खेचला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आकाश भागीत, द्वारकानाथ भागीत, ऋषी योगेश दुर्गेंकडून, धनाजी भागीत यांच्याकडून विजयाचा चौकार 1000. विजयाचा चौकार येईल का प्रदीपच्या बॅटमधून? अडवला बॉल, अडवला. अजून मॅच बाकी आहे. 3 बॉल 1 पाहिजे. 3 बॉल 1 रनची गरज आहे. खरं तर आम्ही खरं तर हा सामना इतका क्लोज आहे ना, तर रवींद्र मोडक यांचे सुपुत्र सावलेचे लेदर क्रिकेट यंग टॅलेंट अनुज याचा 9वा वाढदिवस आहे, तो सेलिब्रेट आपण करणार आहोत. पण 3 बॉल 1 रनची गरज आहे. हा चेंडू डॉट हवा. जहानमान माले जर का हा बॉलरने डॉट काढला तर परत एकदा या मॅच मध्ये रंगत वाढेल.
मजा आहे या मॅच मध्ये. 3 बॉल 1 ची गरज. 1 रन घेण्यासाठी खेळाडू धावलेत. स्ट्राईक राखली आहे रघुनाथ. बॉल आलाय डॉट. विकेट आली आहे. मॅच बाकी आहे. 2 बॉल 1 कंपल्सरी करायच्याच आहेत. प्रेशर प्रेशर प्रेशर. गेल्या वर्षी देखील असंच प्रेशर होतं. अक्षरशः अंगाचा थरकाप करणारा हेदवली नेवाळी सामना होता. परत नेवाळी या वर्षी आली आणि आता तसाच सामना आहे तो जानमान मालेच्या विरोधात. ही विकेट जी कमावली कार्तिक परशुराम दुर्गे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्कोरर विकेट काउंट करा सगळं प्राइज देऊ. आता 2 बॉल 1. फक्त क्रिकेट, फक्त 2 बॉल आणि फक्त 1 धाव. सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोण जिंकेल. ऑनलाईन व्ह्युअर्स आता 1000च्या पार गेलेले आहेत. खरं तर जशी जशी मॅच रंगतदार स्थितीत आली ना तसे ऑनलाईन प्रेक्षक वाढले. ही आमदार ट्रॉफी 2026ची आणि हे खरं यश आहे आमच्या 3ही आयोजकांचं. विलासजी मोडक, भानुदाजी धुळे साहेब आणि गणेशदादा मोडक 3 रात्र या मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर सचिनदादा भोई, रेवाले दादा हे देखील मंचावरती आहे. मधुकरजी मोडक साहेब अजूनही उत्सुकतेने पाहतात. 2 बॉल 1 क्लोज आहे. सामना अतिशय क्लोज आहे. मी कधी जास्त क्रिकेट खेळलो नाही. गल्ली क्रिकेट खेळलो पण आता गल्ली क्रिकेट पासून दिल्लीपर्यंत या खेळाडूने प्रवास केलाय. 2 बॉल 1. महत्वाची मॅच आहे. महत्वाची मॅच. आक्रमक फिल्डिंग समोर रघुनाथ ताम्हाणे. कट करण्याचा प्रयत्न करत होता. विकेट आलेली आहे. परत डॉट बॉल विकेट. आता टाळ्या होऊन जाऊ दे मॅच साठी. प्रेक्षकांना हा सामना आवडला असेल तर. का मॅच रंगली आहे. 1 बॉल 1. 1 बॉल 1. 1 बॉल 1 रनची गरज आहे. नाही सांगू शकत. आता सगळ्यांचं प्रेडिक्शन फेल आहे. सगळ्यांचं प्रेडिक्शन फेल आहे. आता शांत. आता कोणाला सांगणार. मंगेश वयकर मागे होते पुढे आलेत. कदाचित हा जो बॅनर आहे ना त्याच्यावरून पण त्याने उडी मारली असती जर पॅराशूट त्यांच्याकडे असता तर. 1 बॉल 1. 1 बॉल 1. सोहम परशुराम दुर्गे यांनी विकेट घेतलेल्या बॉलरला स्टंप जो उडवला रनआउट. यस विकेट किपरला 100 आलेले आहेत. विकेट किपरला 100 आलेले आहेत. 1 बॉल 1. 1 बॉल 1. काय घडलं. 3 बॉल 1 होता सामना. आता 1 बॉल 1. 6 बॉल 6. 4 बॉल 2. 5 बॉल 2. आता 1 बॉल 1. धनाजी भागीत आणि सुजित भागीत यांच्याकडून हा सामना जर जिंकून दिला तर बॅटरला 1000 आहेत. रोशन स्ट्रायकर येनला. 1 बॉल 1 असा सामना आहे. बाबूशाह सर कमेंट्री बॉक्स मध्ये या. सगळ्यांना आवडणारा या स्पर्धेचा हाय व्होल्टेज ड्रामा. धगधग वाढली आहे. 1 बॉल 1. जो जिंकेल त्याचा सेलिब्रेशन जोरदार होईल आणि आम्ही ती परवानगी तुम्हाला नक्की देऊ. फक्त 30 सर्कलच्या बाहेर. 1 बॉल 1 ची गरज. बॉलर बॅटर एकच धाव करायचे पण कंपल्सरी आहे. 1 बॉल 1. 1 बॉल 1. क्लोज मॅच. शेवटचा बॉल. आमदार ट्रॉफी पहिल्याच राऊंडचा सामना आहे. 3रा आहे पण काय मॅच आहे. जणू काही फायनल आहे का. भारत वर्सेस इंग्लंड सेमीफायनलचा वानखेडेवरचा सामना. काय बॅटिंग केली होती बेथलने. अक्षरशः भारतीयांना वेळेचं बंधन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या जानमान माळे. जरी 1 बॉल मॅच क्लोज आहे तरी फिल्डिंग आपण लावून घ्या. वेळेचं बंधन नक्की आहे कारण जास्त वेळ घेऊन जमणार. कारण एका बॉलसाठी तुम्ही अर्धा तास घेतला तर मग जानमान मालेवाडी आणि खांडसला इथून झोप घेऊनच यावं लागेल. 1 बॉल 1. शॉट मारला आणि जिंकलाय. कार्तिक 11 नेवाली विजयी झालेला आहे या मॅच मध्ये. डीजे बाजाव गाणं होऊन जाऊ दे. गाणं वाजवा. कार्तिक 11 नेवाली वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण करणार आहोत. आधी
हॅलो. तर अनुज बाळाचा हा 9वा वाढदिवस लेदर क्रिकेट स्पर्धेमध्ये